गुढीपाडवा हा हिंदूच्या नववर्षातील पहिला महत्त्वपूर्ण सण असल्याच्या निमित्ताने लोकविकास संघटनेचे नेते गोपाल भालेराव यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आगळेवेगळे आंदोलन करत हिंदू शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करत सोयाबीन, कापूस, हरभरा व तुरीला योग्य भाव केव्हा देणार याकरता शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरी शेतकऱ्यांच्या मागणींची गुढी उभारून त्यांनी या आंदोलनाचा प्रारंभ केला आहे। सरकारने निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि शेती पिकाच्या दरात भरघोस वाढीचे आश्वासन दिले होते। मात्र निवडणुका संपल्यानंतर सरकार शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप भालेराव यांनी केला। भालेराव म्हणाले, निवडणुकीच्या वेळी बटेंगे तो कटेंगे आणि हिंदू खतरे में है अशा घोषणांनी हिंदू शेतकऱ्यांना भ्रमित केले गेले। मात्र आता या हिंदू सरकारकडून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्या जात असल्याने या अन्यायाविरोधात गुढीपाडव्याच्या दिवशीच हे आगळेवेगळे आंदोलन गोपाल भालेराव यांनी प्रारंभ केले आहे। अध्ययन समाचार लाईव्ह, चांदूर बाजार।